श्री स्वामी समर्थ. मागच्या भागात आपण पाहिलं की दुःखी, अपमानित आणि सगळीकडून नाकारलेला मलमास रडत रडत भगवान विष्णूंच्या चरणी पोहोचला. आता पुढे नक्की काय झालं, भगवान विष्णूंनी त्याला कोणतं वरदान दिलं आणि मलमास कसा बनला पुरुषोत्तम मास. चला तर ऐकूया ही अद्भुत कथा. त्यासाठी व्हिडिओ स्किप करू नका. नमस्कार, भक्ती परंपरावरती तुमच्या मनापासून स्वागत आहे. तर मलमास विष्णूंकडे जाऊन म्हणाला, सगळे मला अशुभ म्हणतात, कोणी माझ्यात शुभ कार्य करत नाही, माझं नाव घेतानाही लोक घाबरतात, माझा अपराध काय. मलमासाचं हे दुःख ऐकून भगवान विष्णूंचं हृदय खालावलं. भगवान विष्णू शांत स्वरात म्हणाले, हे मास, तुझा काहीही अपराध नाही, तू दोषी नाहीस. दोष त्या दृष्टिकोनाचा आहे जिथे जग फक्त उपयोग आणि प्रतिष्ठा पाहत. मलमास आश्चर्याने प्रभूकडे पाहून म्हणाला, भगवान पुढे म्हणाले, जगाने तुला नाकारलं पण मी तुला स्वीकार. हे शब्द ऐकताच मलमासाच्या डोळ्यात आशेचा प्रकाश चमकला. पुढे प्रभूंनी जे सांगितलं ते ऐकून संपूर्ण सृष्टी थक्क झाली. भगवान विष्णू म्हणाले, आजपासून मी माझं स्वतःचं नाव तुला देतो. क्षणभर काळ जणू थांबलाच. देव, ऋषी, गंधर्व सर्वच आश्चर्याने प्रभूंकडे पाहू लागले. भगवान म्हणाले, मी पुरुषोत्तम आहे आणि आजपासून तू पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाशील. मित्रांनो, ज्या महिन्याला जगाने मलमास म्हणून नाकारलं त्याच महिन्याला भगवान विष्णूंनी स्वतःचं पवित्र असं नाव दिलं. पण कथा इथे संपत नाही. भगवान विष्णूंनी पुढे आणखी मोठं वरदान दिलं. ते म्हणाले, पुरुषोत्तम मासात म्हणजेच ह्या अधिक मासात जो भक्त श्रद्धेने माझं नामस्मरण करेल, दान धर्म करेल, प्रार्थना आणि भक्ती करेल, त्याच्यावरती माझी विशेष अशी कृपा राहणार आहे. ह्या महिन्यात केलेलं पुण्य अनेक पटींनी वाढेल. ज्यांना मनशांती हवी आहे, ज्यांना जीवनात नवीन आशा हवी आहे, ज्यांना आध्यात्मिक उन्नती पाहिजे, त्यांच्यासाठी हा महिना विशेष असणार आहे. हे वरदान ऐकताच मलमासाच्या चेहऱ्यावरचं दुःख नाहीस झालं. जो महिना एकेकाळी रडत होता तोच आता प्रभूंच्या कृपेमुळे तरला आहे. तर मित्रांनो, ही कथा आपल्यालाही खूप मोठा संदेश देते. कधी कधी ज्याला जग कमी समजतं, ज्याला नाकारतं, त्याच्यावरतीच देवाची सर्वात मोठी कृपा राहते. म्हणूनच कोणालाही कमी लेखू नका. आणि अधिक मास म्हणजे फक्त महिना नाहीये, तर प्रभूंच्या कृपेची आठवण आहे. त्यामुळे तुम्हाला जरी जग नावं ठेवत असेल, कमी लेखत असेल, तुच्छतेने बघत असेल, तरीही काही हरकत नाही. तुमच्यावरती प्रभूंची जास्त कृपा राहते. त्यासाठी ह्या अधिक मासात दान धर्म करायचाय, पुण्य वाढवायचंय आणि देवाचं नामस्मरण हे करत राहायचं आहे. तर ही होती अद्भुत कथा पुरुषोत्तम मासाची, जी मागच्या भागात आपण पाहिली होती तीच कंटिन्यू या भागातही केली होती. पूर्ण कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.